जे महाकाल बावन्न तुमचा भाऊ मस्त सकाळी सकाळी सवसरी नाक्यावर एका मित्राचा वेट करत होता. बट आपला मित्र तर काही आलाच नाही. तुमचा भाऊ मस्त एकटाच निघाला प्रवासाला सिटी सेंटर मॉलच्या समोरून, नाही का. आज कारण आज आपल्याला जायचं होतं भावांनो मस्त सातपूरला जायचं कारण असं होतं का आपण नाशिक ऑक्सिजनमध्ये 2 फायर एक्सटिंग्विशर होते जे CO2 टाईप, ते आपण टेस्टिंगसाठी दिलेले होते. तर ते आपण तिथं घेण्यासाठी चाललो होतो, नाही का. तिथं घ्यायला गेलो. बट काय सांगावं तुम्हाला भावांनो, फायर एक्सटिंग्विशर काही झालेच नव्हते. म्हटलं झालं धन्य आहे, म्हटलं काही खरं नाही. चला म्हटलं दुसऱ्या प्रवासाला, कारण आपल्याला एका कंपनीमध्ये त्यांचे आपण काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे आणलेले होते, नाही का. तर आपल्याला ते फायर एक्सटिंग्विशर त्यांचे द्यायचे होते. जास्त तर नव्हते, 2च होते भावांनो. तर आपण लवकरात लवकर त्यांचे फायर एक्सटिंग्विशर दिले आणि त्यानंतर निघालो आपण दुसऱ्या प्रवासाला. कारण आपल्याला एका कंपनीमध्ये स्टँड बाय 5 फायर एक्सटिंग्विशर द्यायचे होते, नाही का. म्हणजे त्या कंपनीचे फायर एक्सटिंग्विशर आपल्याला रिफिलिंगला घ्यायचे होते, त्यामुळं त्यांना स्टँड बाय आपल्याला देणं भाग्यच होतं, नाही का. तर मग फायनली आपण त्यांना जे फायर एक्सटिंग्विशर वगैरे होते ते देऊन टाकले आणि त्यानंतर म्हटलं चला आपण आता लवकरात लवकर निघू आपल्या दुसऱ्या प्रवासाला. कारण आपल्याला जायचं होतं भावांनो आंबडमध्ये एका कंपनीमध्ये आपल्याला त्यांचा जो होज पाईप असतो CO2 टाईप फायर एक्सटिंग्विशरचा, तो CO2 टाईप फायर एक्सटिंग्विशरचा होज पाईप तुटलेला होता. तर तो आपल्याला चेंज करायचा होता आणि आपण फायनली लवकरात लवकर त्यांचा फायर एक्सटिंग्विशर चेंज करून दिला. त्यानंतर म्हटलं चला आता पटापट निघायचं आपल्याला घरच्या प्रवासाला. पण भावांनो रस्त्याने एवढं पाणी जमलेलं प्रमाणाच्या बाहेर बरं का, नाद दणका, म्हटलं काही खरं नाही म्हटलो. आणि फायनली आपण लवकरात लवकर ऑफिसला आलो आणि ते जे 2 फायर एक्सटिंग्विशर आणले होते दुसऱ्या कंपनीमधून ते ऑफिसला ठेवून दिले आणि म्हटलं चला आता जायचं आपल्याला घरी जायचं कारण असं होतं का आपल्या हॅक्कीला खूप दिवस झाले आंघोळ वगैरेच घातलेली नव्हती तुमच्या भावानी. आणि फायनली मस्त आपल्या हॅक्कीला दणकेशीर पद्धतशीर मस्त आंघोळ वगैरे घातली आणि हॅक्की पण लय मजा घेत होती बरं का. कुठून पिस्सू घेऊन आली होती काय माहिती आपली हॅक्की. म्हटलं काही खरं नाही बाई म्हटलं तुझं. म्हटलं चला आता लय झालं तुझी आंघोळ बिंघोळ, मी आता जातो घरात आणि घेतो झोपून मस्त.